अतिवृष्टी पूर परिस्थितीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांसाठी यवतमाळ जिल्ह्यातलं अपडेट आता समोर आलेलं आहे। बघा शेतकरी मित्रांनो, आता बघा 5,30,736 शेतकरी हे पूर परिस्थिती आणि अतिवृष्टीमुळे बाधित झालेले होते, परंतु बघा त्यासाठी आता सरकारने निधी मंजूर केला होता। 5,05,58 कोटी रुपये 82 लाख रुपये त्यांनी मंजूर केले होते, परंतु शेतकरी मित्रांनो भरपूरशा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे मिळालेले आहे, परंतु काही शेतकऱ्यांचं बघा जसं की आधार नंबर चुकीचा असणं आणि त्यांचं डीबीटी लिंक नसणं, म्हणजे त्यांच्या आधार कार्डला त्यांचं बँक अकाउंट लिंक नसणं आणि त्यांचं बघा फार्मर आयडी चुकीचा क्रमांक असणं, सातबारा चुकीचा क्रमांक असणं, म्हणजे त्यांच्या डॉक्युमेंटचं जे काय आता घोडमाळ असणं आहे, म्हणजे त्यांचं चुकीचे इथं नाव येत आहे, भरपूरशे त्यांचं चुकीचा आधार क्रमांक, भरपूरशे त्यांचं चुकीच्या माध्यमातून अर्ज इथं दिसून येत आहे। पण त्या कारणास्तव आता बघा तहसील कार्यालयामध्ये त्यांचे जे पैसे टाकलेले होते ते पैसे आता रिटर्न आलेले आहे। बघा तुमचं जर का तुम्ही चुकीची माहिती इथे दिली असेल, चुकीची माहिती तुम्ही फिलअप केली असेल तर तुम्हाला कदाचित पैसे मिळणार नाही, कारण की यवतमाळ जिल्ह्यामधनं भरपूरशा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे आता टाकलेले आहे, परंतु तुम्हाला पैसे आले नसेल तर तुम्ही चुकीची माहिती दिली असेल तर तुम्हाला एकदा नक्की चेक करायचं आहे। तहसील कार्यालयाला तुम्हाला एकदा नक्की भेट द्यायची आहे, कृषी विभागाला तुम्हाला नक्की भेट द्यायची आहे। बाकी अशा पद्धतीची माहिती आहे। शेतीची हर एक व्हिडिओची जर का तुम्हाला सर्वात आधी माहिती पाहिजे असेल तर चॅनलला सबस्क्राइब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा। तर मित्रांनो चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये।